बोंधू खरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती देखील पाणी सोडावं लागलेलं होतं। बोंधू खरातचे पाय दुतानाचे त्याबरोबरच खरात सोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांविरोधामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। यानंतर सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय। त्यामुळे खरातचे निकटचे संबंध चाकणकरांना चांगलेच महागात पडले। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये बोंधू खरातच्या अटकेचा संपूर्ण थराराचं कथन केलंय। तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलं। तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक करण्यात आली। परिसरामध्ये चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ तिघांनाच माहिती होती, असं देखील संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय। अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे। आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या, तर त्याच्या एका रूम मध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात। पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली, कारण आपल्यावर कोणी हात घालेल आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल, हे म्हणजे त्यांनी स्वप्नात कदाचित बघितलं नसेल। ही वॉज अंडर शॉक। त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत, तर पण ते एकदा पोलिसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही। बिहाइंड द सीन्स बरंच काही केलं असेल, ह्याला किती काळ लागला? कारण महिन्याभराच्या काळात हे सगळं डेव्हलप होत होतं। अच्छा, आणि मग हे असं ऑपरेशन होणार हे किती लोकांना माहिती होतं? म्हणजे हे सगळं बिहाइंड द सीन्स तुम्ही किती लोकांनी मिळून केलं? हे आमचं जे नाशिक पोलीस शहर पोलीस विभाग डिपार्टमेंट जे आहे, तर त्याच्यामध्ये एक साधारण 3 जणांना माहिती होतं। याच्या फक्त त्याच्या व्यतिरिक्त अन्य मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर आणि पोलीस महासंचालक दाते सर यांना माहिती होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला होत्या। अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय। बोंधूबाबा अशोक खरात हेमंत गोडसेंचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं चित्रित झालंय। बोंधूबाबा अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा होती। कोणी कोणी त्याच्या दरबारामध्ये हजेरी लावली, त्यांच्या चर्चा सुरू असतानाच गोडसेंचा हा व्हिडिओ समोर आलाय। हेमंत गोडसे यांचा खरातला हात दाखवतानाचा व्हिडिओ कधीचा हे मात्र अस्पष्ट आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंवरती आरोप करणाऱ्यांना सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। अंधारेंनी अमित शहांसह हेमंत गोडसे, दीपक केसरकरांचे फोटो दाखवून टीका केली आहे। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत। आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे। परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतंय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे। आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे। यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत। ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावे अशी मागणी केली। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावे याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तृतीयपंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती। या व्हिडिओनंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत या प्रकरणाबाबत खुलासाही केला।
मात्र टीकेची जोड सातत्यानं उठत असल्यामुळे अखेर आता राष्ट्रवादी पक्षानं झिरवाळांना अभय दिलंय. पक्षाकडून झिरवाळांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. तसंच दरवेळेस आरोप झाले की लगेच राजीनामा घ्यावा हे योग्य नसल्याचं म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री नरहरी झिरवाळांनी कथित व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं तयार केल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांना तात्काळ तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच कथित व्हिडिओची सत्यता पडताळून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली. असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली. मात्र पाणी प्रश्नावरती मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावरून मोठा गोंधळ झाला. एमआयएमचे नगरसेवक साजिद बिल्डर यांनीही आक्रमक भूमिका घेत महाराणा एजन्सीला देण्यात आलेल्या 22 कोटी रुपयांची वसुली न झाल्याचा मुद्दा हा उपस्थित केला. यावरून सभागृहामध्ये 22 ठोके एकदम ओके अशा घोषणा देत प्रशासनावरती टीका करण्यात आली. या सगळ्या गोंधळावरती महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. संबंधित प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया आणि महापालिकेची भूमिका सभागृहासमोर त्यांनी मांडली. महाराणा एजेंसी इसको लेखा विभाग की तरफ से 22 करोड़ रुपए एक्स्ट्रा दे दिए गए. उसके बाद आज तक भी वो पैसे महाराणा एजेंसी के ओनर से लिए नहीं जा सके, जबकि वो महाराणा प्रताप एजेंसी का ओनर कौन है? तो शिंदे सेना का सदर है. और जिस अधिकारी ने उसकी सिग्नेचर से 22 करोड़ एक्स्ट्रा वो महाराणा प्रताप एजेंसी को दिया, उसके ऊपर भी एफआईआर दाखिल की जाए. आता त्याला त्याचे ते पैसे वसूल करण्यासाठी नोटीस दिल्या. ते नोटीस करताना जर ती वसूल रक्कम झाली नाही तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी TLRला सगळं सांगितलं. तर या सगळ्या प्रोसिजर तर प्रशासन करतंय ना. मग त्याची व्याख्या काय आणि हे सगळं लिखित स्वरूपात दिलेलं आहे त्यांना. म्हणजे त्यांचं मी असं म्हणणार नाही सन्मान्य सदस्याचं, त्यांना माहिती पूर्ण मिळून सुद्धा तुम्ही जर ती माहिती मला पूर्णच मिळाली नाही असं म्हणत असाल तर त्याचा काही अर्थ उरणार नाही. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना इतर नगरसेवकांनी सभागृहाबाहेर काढलं. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान छिंदम यांनी प्रश्न उपस्थित करताच गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना बोलू न देण्याचा निर्णय घेत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांच्या समोरील माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद हे देखील फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवरती स्वीकृत नगरसेवक पदाच्या प्रक्रियेला वेग आलेला असून भाजपकडून 5 नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. ओमप्रकाश खंडेलवाल, नरेश चौधरी, काशिद उदासी, जयेश वावदे आणि कृष्णा वराडे यांची नावं ही निश्चित करण्यात आली आहेत. या उमेदवारांनी आज नगर सचिव मनोज वाघ यांच्याकडे आपले अर्ज सादर केले आहेत आणि यामुळे पुढील निवडीकडे आता सगळ्यांचीच नजरा लागल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेला केशव उपाध्ये यांनी नाराजांचा मेळा अशी उपमा दिली. कुणी समजून घेत नाही म्हणून उद्धव ठाकरे नाराज. राज्यसभा न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज. भेटी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज. विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव नाराज. तर खासदारकीच्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेही नाराज असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. यावरून नेतृत्व आणि निर्णय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षामध्ये केवळ नाराजींचं राजकारण सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय.
बीड जिल्ह्यातील भायाळा गावातील नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या सप्ताहाला भेट दिली होती. धार्मिक व्यासपीठावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी मागील 1.5 वर्षातील घडामोडींवरती भाष्य केलंय. जन्मापासूनच संघर्ष सुरू असल्याचं सांगत अनेक संकटं आली, मात्र जनतेच्या आशीर्वादामुळे कधीच वेळ आली नाही असं मुंडे म्हणाले. तर 1.25 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या शांततेतच ताकद आहे असं म्हणत विरोधकांना त्यांनी टोलाही लगावलाय. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 22,000 मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या निर्णयाविरोधामध्ये शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे चांगलेच आक्रमक झालेत. राज्य शासनानं कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असल्याचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय. त्याबरोबरच पुढे बोलताना त्यांनी कोकणाचंच तुम्हाला राजकीय पाठबळ दिलंय, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेचा फेरविचार करावा असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या आंबा काजू बागायतदारांना मदतीची घोषणा केली ती केवळ कोकणातल्या लोकांची टिंगलटवाळी तर फक्त नाही तर क्रूर चेष्टा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा फेरविचार करावा. धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी गंभीर आरोप केलेत. पुनर्वसन प्रक्रियेमध्ये जवळपास 96% नागरिकांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच अपात्रांना पात्र ठरवण्यासाठी दलालांचं रॅकेट सक्रिय असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. मित्रांसाठी टेंडर सेट केल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या जमिनीच्या वापराबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले असून या प्रकरणाकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणीही केली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये वीज दरात कपातीचा निर्णय वीज कंपन्यांनी घेतल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यभरामध्ये 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावरील भार हा कमी होणार आहे. नवीन दर पत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सगळ्या प्रकारातील ग्राहकांसाठीचे वीज दर हे 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गामध्ये वीज दर हे वाढणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासून सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजना वेगानं राबवली जात असून राज्यातील महिलांचा वाढता प्रतिसाद या योजनेच्या यशाची नांदी मानली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांचं फायर ऑडिट न झाल्याचा गंभीर आरोप मनसेनं केलाय. माहिती अधिकारामधून ही बाब समोर आल्याचं सांगत साधारण 48,000 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ होत असल्याचा दावा मनसेनं केलाय. एका बाजूला मराठी शाळा इंग्रजी करण्याचा घाट तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असा आरोप करत मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आग लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. त्याबरोबरच मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांचं आकर्षण असलेली वनराणी टॉय ट्रेन आजपासून पुन्हा एकदा धावणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळाली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे मागील 4 दिवसांपासून ही वनराणी ट्रेन बंद होती आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. अखेर प्रशासनानं ट्रेन बनवणारी कंपनी राईट्स लिमिटेडशी संपर्क साधून इंजिनमध्ये सुधारणा केली आणि अखेर आज वनराणी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. मध्य रेल्वेनं काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा ट्रेन महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमामध्ये प्रवासी, रेल्वे अधिकारी आणि रेल्वे प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. 1930 पासून चालणाऱ्या डेक्कन क्वीनच्या समृद्ध वारशाचं दर्शन करण्यासाठी ट्रेन फुलांनी सजवलेली होती आणि ऐतिहासिक प्रवासाचं दृश्य हे सादर करण्यात आलं. मुंबई-पुणे महामार्गावरती ही गाडी आता 16 डब्यांसह धावते आणि ज्यामध्ये वातानुकूलित खुर्ची, द्वितीय श्रेणी खुर्ची, विस्टाडोम डबा, भोजनालय आणि जनरेटर डबा यांचा समावेश आहे. डेक्कन क्वीन भारतातील प्रथम रोलर बेअरिंग्जवरती डबे, सेल्फ जनरेटिंग डबे आणि स्वतंत्र डायनिंग कारसह धावणारी एकमेव ट्रेन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून संग्रहालयाच्या कार्याचा आढावा घेतला. ऑगस्ट महिन्यामध्ये या भव्य क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी माहिती दिली की उद्घाटनावेळी पवार साहेबांना येता आलं नव्हतं, मात्र आज त्यांनी वेळात वेळ काढून या संग्रहालयाची संपूर्ण टूर केली. या संग्रहालयामध्ये एक खास ॲडमिनिस्ट्रेटर वॉल, जिथं 1983 चे अध्यक्ष शेषराव वानखेडे, त्यानंतर विलासराव देशमुख, शरद पवार अशा दिग्गज अध्यक्षांचा प्रवास मांडण्यात आलाय. साहेबांनी ही वॉल पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला, असं एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय. 96 इयर्स एमसीएचं पूर्ण झालंय. म्हणजे 1940 मध्ये कोण अध्यक्ष होते, 1975 मध्ये कोण होते, 1983 मध्ये कोण होते. कारण 1983 साली खास करून शेषराव वानखेडे साहेब हे अध्यक्ष होते. तेव्हा पवार साहेब अराउंड 2000 साली अध्यक्ष झाले. मग विलासराव कधी अध्यक्ष होते, मग आशिष शेलार अध्यक्ष होते. असे अनेक वेगळे वर्षाला वेगळे राजकीय नेते पण जे क्रिकेट पॅशनेट होते असे अध्यक्ष झाले. तर ती एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉल त्यांनी बघितली. चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेमध्ये गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्यामुळे परीक्षार्थींना त्रास सहन करावा लागला आणि परीक्षा 1.5 तास उशिरा सुरू झाली. परीक्षा वेळेत पूर्ण होऊ न शकल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली आहे. परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणे राजुरी परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे हैराण नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला, तर शेतकरी वर्गाला मात्र या गारपिटीचा मोठा फटका बसलाय. परिसरामध्ये अनेक ठिकाणी द्राक्ष बागांवरती गारांचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. सध्या काढण्यासाठी तयार असलेल्या पिकांना फटका बसलेला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. काही ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये वेलींना देखील फटका बसल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. लोहारा, धाराशिव आणि तुळजापूर परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासोबत येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांना मोठा फटका बसलाय. पंधरवड्यामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात. यापूर्वी गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा आणि कलिंगड बागायतदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही गंभीर झाली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील येवती, पापरी आणि पेनूर परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आज शेतकऱ्यांच्या नुकसानीची शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पाहणी केली. सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिलाय. आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. या भागामध्ये द्राक्ष बागा, केळी आणि इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. मुंबईतल्या कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये एका महिला डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी 2 युट्यूबर विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. दोन्ही आरोपींनी उपचारादरम्यान वाद घालत डॉक्टरांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये अडथळा आणणं आणि धमकी देण्याच्या कलमांखाली कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अफजल शेख आणि अब्बास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्या दोघांपैकी एक आरोपी मुंब्रा तर दुसरा कुर्ला परिसरामध्ये राहणार आहे. नांदेडमधील एकरा इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रावरती बीएडच्या सीईटी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. केंद्राची क्षमता साधारण 300 असताना तब्बल 600 विद्यार्थ्यांना बोलावल्यामुळे अर्धे विद्यार्थी हे आत तर अर्धे बाहेरच थांबले. एकीकडे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केंद्रावरती बोलावण्यात आलं, तर दुसरीकडे परीक्षा ऑनलाईन असताना देखील योग्य नेटवर्क सुविधा नव्हती. संतप्त विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील तब्बल 36 गावांचा करण्यात येणारा पाणीपुरवठा हा मागील महिनाभरापासून बंद आहे. साधारण 35 लाख रुपयांचं वीज बिल थकीत राहिल्यामुळे वीज वितरण कंपनीनं पुरवठा खंडित केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर अंतर पार करावं लागतंय.
तर काहींना रोज 3 ते 4 किलोमीटर भटकंती करावी लागते आणि त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पालघरच्या दाबसारी दुग्ध प्रकल्पातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झाल्यामुळे 400हून अधिक कृषी युनिटधारक शेतकरी अंधारामध्ये आहेत. दुग्ध प्रकल्पाचं साधारण 10 लाख रुपयांचं वीज बिल थकीत असल्यामुळे हा पुरवठा खंडित करण्यात आलाय. दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वीज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच